नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण अतिशय मस्त चविष्ट असे आलू मटार कटलेट कसे करायचे हे पाहणार आहोत। तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी 4 बटाटे घेतलेले आहेत आणि उकडून घेतलेले आहेत। तर ज्यावेळेस आपण कटलेट करतो तर त्यावेळेस बटाटा जो आहे तो आपल्याला खूप जास्त ओव्हर बॉईल करायचा नाहीये, म्हणजे तो 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे। आता सालं काढून घेतलेली आहेत। आता पोटॅटो मॅशरने छान बटाटे जे आहेत ते मॅश करून घ्यायचे आहेत। अगदी छान असे बारीक मॅश करून घ्यायचे आहेत। मॅश झाल्यानंतर ना आता इथे आपण मसाले पाहूयात। तर मी एक मसाले घेतलेले आहेत भरपूर सारे। तर आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची, आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल। 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे बारीक चिरून। त्यानंतर ना 1 चमचा इथं मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे। 1 चमचा ओरेगॅनो घ्यायचा आहे। 1 चमचा ओवा घेतलेला आहे। त्यानंतर ना इथे घेतलेला आहे 1 चमचा धनेजिरे पावडर आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 1 छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। त्यानंतर ना 1 छोटा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट आहे। लिंबू घेतलेला आहे अर्धा आणि 1 छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट आहे आणि त्यानंतर ना 1 छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। आता इथे जर तुमच्याकडे यापैकी जर काही मसाले नसतील तर ते नाही वापरले तरी पण चालेल। आणि इथे 1 वाटी मटार मी छान उकडून घेतलेला आहे। तो खूप जास्त ओव्हर बॉईल पण करायचा नाहीये आणि खूप कमी कच्चाही ठेवायचा नाहीये। तर याला मी साधारणपणे 60 ते 70% शिजवून घेतलेला आहे आणि चाळणीवर व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यात जास्त पाणी राहणार नाही यासाठी। आता सर्व जे पदार्थ आहेत ते आता आपल्याला या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर तो मटार आहे तो थोडासा मी हाताने थोडासा क्रश केलेला आहे आणि तसा मटार आपल्याला यात टाकायचा आहे। आणि आता जे काही मसाले आता मी दाखवले होते ते सगळे मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। आता जर इथं मी लाल तिखट आणि हिरवी मिरची पेस्ट दोन्ही पण वापरलेला आहे आणि चिली फ्लेक्स देखील वापरलेले आहेत, पण तुम्ही यातलं एखादं काहीतरी वापरलं तरी देखील चालेल। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। आता इथं बाइंडिंगसाठी इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता, कॉर्नफ्लोअर वापरू शकता, मैदा वापरू शकता। 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान हे मिक्स करून ठेवलेलं आहे मी साईडला 2 मिनिटांसाठी, जास्त वेळ ठेवायचं नाहीये। त्यानंतर इथं स्लरी बनवायची। तांदळाची पिठी घेतली होती मी, तीच राहिलेली तांदळाची पिठी, त्यात थोडंसं पाणी टाकून छान अशी स्लरी केलेली आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। आणि इथे 4 ब्रेड घेतले होते, ते मिक्सरमधनं अगदी छान बारीक फिरवून घेतलेले आहेत। आणि आता तर हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत मी आणि हे आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि आता आपण कटलेट बनवायला सुरुवात करूयात। तर आता तिन्ही मिश्रण आपले तयार झालेले आहेत। आता आपण कटलेट बनवून घेऊयात। हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे, जेणेकरून मिश्रण हाताला चिकटणार नाही। आणि 1 छोटा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने चपट्या आकाराचे हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही कुठल्याही आकाराचे हे कटलेट बनवू शकता। आणि आता हा जो कटलेट आहे हा आता आपल्याला तांदळाची जी स्लरी बनवली होती पिठाची त्यामध्ये घोळवायचा आहे, डिप करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि त्यानंतर ना ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला हे घोळवून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी छान असं कोटिंग बसेल याला। तर याच पद्धतीने मी सर्व कटलेट जे आहेत ते तयार करून घेणार आहे। तर इथं मी सर्व कटलेट जे आहेत ते बनवून तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे शॅलो फ्राय करूयात। जर तुम्हाला हे डीप फ्राय करायचं असतील तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, पण मी इथे शॅलो फ्राय करणार आहे। मध्ये मध्ये माझ्या मुलाचा आवाज येतोय, तर त्यामुळे क्षमा असावी, कारण तो खूप लहान आहे। आता इथं मी मोठा पॅन घेतलेला आहे। आता पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व जे कटलेट आहेत ते आता यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान असं उलटपुलट करून हे मीडियम गॅसवर आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर याला मी छान असं एक बाजू फ्राय करून घेतलेली आहे, तर बाजू पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर बाजू आपल्याला या पद्धतीने छान अशी पलटून घ्यायची। आता इथं जर मी तांदळाचं पीठ बाइंडिंग म्हणून वापरलं ते काही जणांना कमी देखील लागू शकतं किंवा काही जणांना जास्त देखील लागू शकतं। कारण काय की बटाटा जो आहे तो आपला कितपत जास्त ओव्हर बॉईल झालेला आहे किंवा बटाट्यामध्ये जितकं जास्त मॉइश्चर आहे त्यावर त्या पिठाचं प्रमाण अवलंबून आहे। जर बटाटे जे आहेत ते अगदी मऊ शिजले असतील आणि त्यात पाण्याचं प्रमाण असेल तर नक्कीच त्यामध्ये थोडंसं जास्त पिठाची आवश्यकता लागेल।
तर मी छान असे कटलेट दोन्ही बाजूने अगदी सोनेरी रंगावर खरपूस असे भाजून घेतलेले आहेत किंवा फ्राय करून घेतलेले आहेत। व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि छान असं एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे। मस्त झटपट असे आपले आलू मटार कटलेट इथं बनवून तयार झालेले आहेत। तर हे कटलेट सॉस सोबत सर्व केलेले आहेत। तुम्ही हिरवे चटणी सोबत देखील खाऊ शकता किंवा असंही छान लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला